चला मळवट भरून देवदेव करायला. आज गावी माझा दुसरा दिवस आहे आणि सकाळ सकाळी उठल्यावरतीच आहेराचे डबे आले होते. खूप सारे कपडे वगैरे, छोटेसे कपडे तर कितीच क्यूट होते. मग सगळ्यांनी बांगड्या भरायला घेतले होते. त्यासोबतच हा छोटा अकाउंटंट तिथे बसवला होता. माझ्या आजीनेही मेहंदी काढून घेतली आणि मग सगळे माझ्या मागे लागले की कलवरीचा मान आहे, चुडा भरावाच लागेल. म्हणून मी पटकन भरून घेतला. रात्री 2 वाजता काढलेली मेहंदी आणि हातात घातलेला चुडा हा मी घरभर फ्लॉन्ट करत फिरत होती की हे बघा मी चुडा घातलाय. आणि मग माझ्या भाच्यांना कामाला लावलं माझ्या दुसऱ्या हातावरती मेहंदी काढायला. म्हणजे सगळ्यात छोटं पिल्लू पण माझ्या हातावरती मेहंदी काढत होतं. मस्त लाल परी बनून मी निघाले देवाला. वाजत गाजत एकदम बँजो आला होता बाहेर. नवरा पण नाचला, कलवरी पण नाचली आणि पटकन कलवरी ऑन ड्युटी चालली. मग आम्हाला म्हटले, "थांबा, आधी देवदर्शनासाठी बाहेर पडा." मग काय बाहेर पडलो आणि परत नाचायला लागलो. तकड, 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 तकड. मग सगळीकडे नारळ फोडत, नवरदेवाची नजर काढत आम्ही देवदर्शनाला सुरुवात केली. सगळ्या देवांना सांगितलं, की लग्नाला नक्की यायचं हां. असं म्हणत गावात फिरतानाच सगळ्या बायकांनी मळवट भरायला चालू केलं. आता ह्या लाल परीचं लाल कपड्यांसोबत कपाळही लाल झालं होतं. मला तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मजा येते. पण आमचा नवरदेव तर असा ब्लश करून करूनच लाल झाला होता. त्यानंतर ही सगळी मंडळी घेऊन आम्ही पुन्हा घरी पोहोचलो आणि लागलो पुढच्या तयारीला. पुढच्या तयारीला काय केलं हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये कळेल. तोपर्यंत फॉलो करा.